Welcome to the heart of our community. Today we are zooming in on Dekhar, a special place where important decisions are all made. Hello, welcome to our school election demonstration. Today we'll witness the democratic process in action. Our school stretching activity based on practical and subjective knowledge. Right now we at ground report with cameraman live from Little Star English School Wada. Let's dive into this process and witness us with this journey of council election. निवडणूक का गरजेची असते? समजा एका गावात सरपंचच नाही तर त्या गावात सुविधाच नाही तर त्या गावासाठी एखादा व्यक्ती अधिकारी त्या गावाला खूप गरजेचं असतं. त्या गावामधला प्रथम नागरिक कोण असतो? सरपंच. भारताचे जे संविधान आहे ते कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. केला होता. तर त्यामागचा उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे. नंतर निवडून आल्यावर आपण सगळ्या समस्या दूर करू तुमच्या. तुम्हाला बसायला टेबल नसेल टेबल तुम्हाला सरांची काही अडचणी असेल त्या अडचणी सॉल्व्ह करू. तुम्हाला स्पीच सुद्धा लिहून देत जाईल मॅथ्स सारखं आणि स्पीच सुद्धा सांगत जाईल की कसं करायचं कुठे चढ उतार करायची. मग तुम्ही मॅथ्स सारखं स्पीच तयार करताना मग नंतर बोलताना मोठ्या मोठ्या ठिकाणी येस म्हणून म्हणते टेबल प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. तुम्ही मला ओढ द्या. माझं चिन्ह आहे पेन. ते माझं चिन्ह आहे इरेजर. तुम्ही त्या चिन्हाला करायचं आहे. चिन्ह झाड आहे. जर का तुम्ही झाडाला मतदान केलं तर मी तुम्हाला स्वच्छ पाण्याची सुविधा आणि खेळायचं सामान उपलब्ध करून देऊ शकतो. इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला अशी शीट दिली जाईल त्या शीटवर क्रमांक 3 याच्यावर टाईप करून आम्हाला निवडून आणायचं. Ma'am, let me show you candidate list. This is the candidate list. Instruction that students have to follow in the election hall. Ma'am, let me show you inside election hall. As you can see here, 3 polling officer desks. Students got here in a ballot box. किती विद्यार्थी किती मतांनी विजयी झाले तर हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या शाळेचे लहान सर हे सांगतील. मी असताना विनंती करतो. निवडणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्यामागचा उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे.